आणि आता बातमी लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली आहे, कारण 8 लाख महिलांनी लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेतलेला आहे असं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेत महिलांना योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार 6,000 आणि केंद्र सरकार 6,000 असे एकूण 12,000 रुपये देते। तर लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांमधून वर्षाकाठी 18,000 रुपयांपेक्षा अधिकचा पैसा दिला जाणार नाही आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल केले जाणार अशी माहिती आहे। नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे, कारण HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता मुदतवाढ मिळाली आहे। सरकारने याआधी 30 मार्चची डेडलाईन दिली, मात्र आता डेडलाईन संपायला केवळ 10 दिवस शिल्लक आहे, त्याला मुदतवाढ मिळाली आहे। जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 ची नवीन डेडलाईन देण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्य शासनाने आता कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जर्मनीमधील बाडेन बुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आणि या करारानुसार बाडेन बुटेनबर्ग या ठिकाणी विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे। नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे, असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी सांगितलं। मारुती सुझुकी नंतर आता टाटा मोटर्सने सोमवारी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली। नवीन किमती 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे, ही माहिती कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे। टाटा मोटर्सने म्हटलं की अंतर्गत खर्च आणि लॉजिस्टिक्समध्ये वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर कंपनीचं म्हणणं आहे की किंमत वाढ व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये लागू होईल आणि ही वाढ मॉडेल आणि प्रकारानुसार बदलणार आहे।